पुजारी आणि महिला रंगे हात पकडले. एकदा हा व्हिडिओ बघा. সব দেখা হয়ে গেছে, সব দেখা হয়ে গেছে. बघितला व्हिडिओ. मी वारंवार महिलांना सांगितलं आहे, मंदिरात गेल्याच्या नंतर देवाच्या पाया पडा, पुजाऱ्याचा नाही. विश्वास देवावर ठेवा, मंदिरातल्या पुजाऱ्यावर नाही. पण मला एक गोष्ट समजतच नाही, नेमकं महिलांना काय होतंय. घरी सांगत असतील देवाच्या पाया पडायला चालले, इकडे जाऊन ह्या महिला देवाच्या पाया पडतच नाही, पुजाऱ्याच्या पाया पडतात. हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नाहीये. हा जो व्हिडिओ आहे ना, बंगाल मधला आहे. हे जे पुजारी, ही जी महिला सध्या कांड यांनी केलंय ना, सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतंय. कॅमेऱ्यामध्ये कैद झाले हे दोघं कांड करताना. आणि मग लोकांना काय, लोकांना फक्त मजाच घ्यायची असते. प्रचंड व्हायरल करतात सोशल मीडियावरती या पुजारी आणि या महिलेचा व्हिडिओ. पण मला महिलांचं कळतच नाहीये. म्हणजे याचा तुम्ही विचार करा ना, नवऱ्याला किती मोठा धोका देतायत. मंदिरात गेल्याच्या नंतर आपलं देवाच्या पाया पडा, दर्शन घ्या, देवाकडे काहीतरी संसारासाठी चांगला आशीर्वाद मागा, डायरेक्ट आपलं घरी जाणं. या महिला पुजाऱ्यासोबत नेमकं भेटतातच कस काय. तुम्हालाही प्रश्न पडला असेल. जर उत्तर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट, आपला महाराष्ट्र काही याच्यात कमी नाही बरं का. भोंदू बाबाच्या नादी लागणाऱ्या महिला महाराष्ट्रात काही कमी नाहीये. कॅप्टन अशोक खरात प्रकरण ऐकलंच असेल. त्या कॅप्टन अशोकने धर्माच्या नावावरती कानात म्हणायचा, तू माझी राधा, मी तुझा कृष्ण. 58 पेक्षा जास्त महिलांवरती त्यांनी अत्याचार केले. महिलांना हे का समजत नाही, अंधश्रद्धेच्या बळी का पडत आहेत. देवाच्या पाया पडा, मंदिरात गेल्याच्या नंतर आपला बाहेर निघून जा, आपल्या घरी आपलं निघून जा ना. पुजाऱ्यासोबतच भेटतात भाऊ महिला, पण त्यांना बाकीकडे कोणी दिसत नाही. अरे काय सुधरा रे बाबा, अंधश्रद्धेच्या बळी पडू नका आणि भोंदूबाबावर विश्वास ठेवू नका. मी वारंवार सांगतो, महाराष्ट्रातलं हे प्रकरण नाहीये, बंगालचं आहे. बंगालमधल्या लोकांनी या पुजाऱ्याला धुतलं पाहिजे, उघडा नागडा करून मारलं पाहिजे. जय शिवराय.